देवनारायण दास. जय सच्चिदानंद हा, बोला. पूज्यश्री. माझा प्रश्न असा आहे की जेव्हा टीव्ही VCD बघतो सत्संग कार्यक्रम, तेव्हा त्यामध्ये तन्मयकार होत असतो, मग खूपच आनंद वाटतोय. आणि इथे प्रत्यक्ष सत्संगांमध्ये जेव्हा येतो तेव्हा त्यात तन्मयकार व्हायला होतं, तेव्हा त्यात पण खूप आनंद येतो. तर प्रत्यक्ष सत्संगामध्ये दूर जागेवर जेव्हा राहतात तर मग पूज्यश्रींचं ते निधिध्यासन, ते चित्रांकन तर होऊ शकत नाही. तर ते तर आम्ही पडद्यावरच बघत असतो की ते काय बोलत आहेत आणि सर्व काही समजतो. तर ह्या दोन्ही आनंदांमध्ये काय फरक पडत असतो? थोडासा फरक म्हणजे आहे. VCD बघणं आणि प्रत्यक्ष थोडासा फरक आहे. सत्संगामध्ये VCD बघणं. मध्ये तर फक्त बघा ना, आता तुम्ही विचारताय तर उत्तर मिळत आहे ना, आणि VCD मध्ये विचारलं तर उत्तर नाही मिळणार. तितकंच अंतर आहे. नाही समजलं का? इथे तुम्ही विचारू शकता ना. जी. हे प्रत्यक्ष आहे आणि वातावरण उभं राहत असतं, सर्व अनुभव येत असतात आणि ते थोडंसं दूर आहे. तरी पण असे प्रत्यक्ष नाही भेटलो तर ते चांगलंच आहे. कारण निरुमा आहेत किंवा दीपकभाई आहेत किंवा दादा भगवान, ब्रह्मांडामध्ये कुठे ना कुठे तर आहेतच. आणि दीपकभाईला तर तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेत एकदा, तुम्ही घरी पण मग ऐकलेत. अप्रत्यक्ष सत्संग तुमच्यासाठी प्रत्यक्षच आहे तो. कारण तुम्ही एकदा हे जे पाहिलंय तर तुम्हाला खूप फायदा झालाय. पण घरामध्ये मी बघेन VCD सत्संग असं ठेवू नका. जेव्हा चान्स आहे तेव्हा प्रत्यक्ष या सत्संगामध्ये तुम्ही जरूर यायला पाहिजे. त्यात वातावरण मिळेल, ही शुद्धात्म्याची व्हायब्रेशन्स पोहोचतात, दादाजींची कृपा होते. खूप प्रत्यक्षामध्ये खूप फरक पडेल. आणि प्रत्यक्ष भेटू शकला नाही तर मग जरूर नियमाने अप्रत्यक्ष सत्संग पाहायचा आहे. समजलं आता तुम्हाला? क्लिअर आहे. जय सच्चिदानंद. आशा, जयपूर. पूज्यश्रींच्या चरणी कोटी कोटी नमन. दीपक भाई, टिंडेल. प्रतिक्रमण करण्यात मन नाही लागत. प्रतिक्रमण करण्यात मन लागत नाही तर अतिक्रमण करण्यात मन लागतं का? अतिक्रमण तर होतच असतं. दिवसात अख्खा दिवस मम्मी सोबत होतच असतं. चरणविधी होऊन जाता, DVD पण बघितली जाते, पण दादा भगवानचा असीम जय जयकार पण होऊन जाता. प्रतिक्रमण करायला बसलं की विचार येतो की असीम जय जयकार केलेलाच बरा. नाही, पण दोष होतात. कुणाला दुःख होतं आपल्या व्यवहारामुळे? हो. किती 2-3 होत असतील अख्ख्या दिवसात? नाही, जास्त होतात. महिन्यामध्ये 2-3? नाही, आणखीन जास्त. हो, दिवसाला जास्त होतात. तर मग धुवायचं पण करावं लागेल. आणि त्यात काहीच नाही जास्त, तुम्ही पडल्या पण प्रतिक्रमण करू शकता. 2-5 मिनिटात तर होऊन जातं. आणि थोडा निश्चय करायचा की दादा भगवान मला प्रतिक्रमण करायची शक्ती द्या. तर मग बघा, आता आपण बघा जेवतो ना तर लाडूच खात राहतो की मग भाजी पाहिजे, भात पाहिजे, पुरी पाहिजे, पापड पाहिजे, चटणी पाहिजे, सगळं एकच नग घेता की सगळे घेता आयटम? सगळंच लागतं. तर मग ह्यात पण एक असीम जय जयकार व्हायला पाहिजे, चरणविधी व्हायला पाहिजे, थोडी तत्व वाचा तुम्ही, जरा दादाजींची पुस्तकं, थोडं प्रतिक्रमण करा, थोडी जागृती ठेवा, 5 आज्ञांची, सगळं ठेवा. एकाच गोष्टीच्या मागे जाल, कधी प्रॉब्लेम वाढला तर ज्ञानाची मदत मिळणार नाही तुम्हाला. भक्तीपेक्षा जास्त ज्ञानही जरुरी आहे, दोन्ही जरुरी आहेत. तर जरूर प्रतिक्रमणाने दोष कमी होतील, आपली जागृती वाढेल, दोषांच्या वर आपली जागृती वाढेल. समजलं ना आता? आणि निश्चय केला तर होईल. ते काय चालू, हे आता प्रतिक्रमणाचे विषय ऐकलेत ना तुम्ही, 2 चॅप्टर्स वाचलेत त्यात, मग चांगलं वाटलं ना? किती महत्वाची गोष्ट आहे प्रतिक्रमण. दीपकभाई, स्वार्थवाले प्रतिक्रमण जास्त होतात. जसा कोणाचा आपल्यामुळे मूड खराब झाला तर अपेक्षा वाढतात की प्रतिक्रमण केलं तर त्यांचा मूड ठीक होणार आहे. हा चुकीचा रस्ता आहे. आपण त्यांचा मूड सुधारण्यासाठी प्रतिक्रमण नाही करायचंय, आपले दोष धुण्यासाठी प्रतिक्रमण करायचं. हा, आपल्यामुळे त्यांचा मूड बिघडला त्यासाठी जरूर प्रतिक्रमण करा, पण प्रतिक्रमणाने त्यांचा सुधारला पाहिजे. मूड पण नाही सुधारला तर आपण प्रतिक्रमणावर मग बेदरकार होत जाऊ की प्रतिक्रमण चुकीचं आहे, म्हणजे काही फरक नाही पडत समोरच्यावर. खरा रस्ता हा नाहीये. प्रतिक्रमण काय आहे की आपले क्रोध, मोह, मान, आग्रह, पकड आहे, अभिप्राय आहे, हे धुण्यासाठी आपण प्रतिक्रमण करतो. आपण समोरच्याला दोषी का बघतो? कारण आपला अभिप्राय तो माणूस वाईट आहे, त्यासाठीच त्याच्यासोबत आपला अभाववाला व्यवहार असतो. तर आपले दोष धुण्यासाठी आपण प्रतिक्रमण करू. आपण प्रतिक्रमण केल्याने आपले अभिप्राय सुटले तर मग त्याच्यासोबत आपण नॉर्मल व्यवहार करू. मग समजलं ना आता? आणि दीपकभाई, जसे ज्ञानाच्या मार्गात जे आपल्यापेक्षा पुढे आहेत, ज्यांना जास्त ज्ञान मिळालंय,
त्यांच्याशी बोलायला खूप गिल्ट फील होते. काय? मग आता माझ्याशी बोलण्यात तुम्हाला त्रासच होत असेल. ही तर ईर्ष्या आहे, जेलसी आहे. नेहमी नॉर्मल ठेवलं पाहिजे. नाही नाही, किती चांगली जागृती आहे, किती छान पुरुषार्थ आहे, किती चांगलं ज्ञान त्यांना परिणमन झालंय, अशी भावना ठेवा, ॲप्रिशिएट करा. नियम काय आहे? दुसऱ्याचे गुण ॲप्रिशिएट केल्यामुळे आपल्यामध्ये ते गुण प्रकट होतात. आणि आपण जर निगेटिव्ह विचार केला दुसऱ्याचा तर आपल्या गुणांवर आवरण येईल. तुम्हाला आवरण आणायचंय की गुण प्रकट करायचे? प्रकट तर मग करायचे. ॲप्रिशिएट करा तुम्ही. अहंकाराचा स्वभाव कसा आहे? दुसऱ्याला खाली करायचं आणि स्वतःला वर न्यायचं, की मी मोठा आहे, हे सगळे निकम्मे आहे. आणि तीच बुद्धी मग कसं बघा, खाली आहे त्याला सांगण्यासाठी बुद्धी पुन्हा पुन्हा दोष दाखवत राहते. आणि आपला अहंकार इतका वाढला तर आत्म्यावर आवरणं वाढतील. त्यांना पॉझिटिव्ह पहा, ॲप्रिसिएशन करायचं ठेवा, तर बुद्धी अहंकार डाऊन होतील, ज्ञानशक्ती वाढेल. दिकेंद्र देवागण, भिलाई. जय सच्चिदानंद. हा बोला. डॉक्टर शरीराच्या एखाद्या भागाचं ऑपरेशन करण्यासाठी सुन्न करतो तेव्हा त्या भागातनं आत्मा हटत असतो आणि जेव्हा पूर्ण शरीर बेशुद्ध केलं जातं तेव्हा आत्मा शरीराच्या कुठल्या भागात राहतो? आत्मा तर शरीरातच असतो. फक्त तो व्यवहार आत्मा जो आहे, प्रतिष्ठित आत्मा, त्याच्यावर आवरण येत राहतं. त्याचं ज्ञान सर्व ब्रह्मरंध्रामध्ये जात असतं. ब्रह्मरंध्र म्हटलं जातं. सर्व आवरणामध्ये येत असतं. आणि सगळं शरीर, मूळ आत्मा तर आहे शरीरात आणि त्याचा प्रेझेन्स आहे तरच हे सर्क्युलेशन सगळं चालू राहील. तो पण जर गेला तर मग डेड बॉडी. तो नाही जात, फक्त आवरणामध्ये आत्मा येत असतो. ह्यासाठी देहाची वेदना काही समजत नसते आणि मग ॲनेस्थेशियाची पॉवर उतरते. हळूहळू त्याला वेदना सगळी जाणवायला लागते. समजलं आता तुम्हाला? नीटचं नाही समजलं. खूप जास्त समजून घ्यायची गरज नाहीये. आवरणात येत असतो आत्मा. आता ह्या खिडक्या सगळ्या बंद केल्या तर बाहेरचं दिसेल का तुम्हाला? दिसेल का ते सगळं? नाही दिसणार. तर असंच आवरण येत असतं ज्ञानदर्शनावर. ह्यासाठीच वेदनेचा अनुभव होत नाही. मग आवरण ते निघून जातं तेव्हा अनुभव आपल्याला होत राहतो. इतकीच ही गोष्ट आहे. हे जे औषध, जो क्लोरोफॉर्म सगळा, ही जी ॲनेस्थेशिया देतात ना, त्याने आवरण येत राहतं आत्म्यावर. आणि आवरणामुळे सगळी वेदनेचे ते लोक सगळी सर्जरी करतात, मग टाके घालतात, मग हळूहळू ॲनेस्थेशियाची पॉवर उतरते. तेव्हा आवरणामधून आत्मा पुन्हा मोकळा होतो, तेव्हा सगळ्या वेदना त्याला जाणवायला लागतात. जय सच्चिदानंद. सीता रावत. जय सच्चिदानंद. दीपक भाई, दीपक भाई, हे चित्त खूपच भटकतंय. फाईल नंबर 1चं. पण कुठे त्याची भटकतं कारणं- ते बघा, ग्राफ बघायचा. आता हे बकरीचं पिल्लू आहे, इथे बसलं होतं, मग उडी मारली, तिकडे गेलं, पुन्हा खाली आलं. आपण बघतो ना असं, हे चित्त बघायचं कुठे भटकतंय. तन्मयाकार नाही, होत पुन्हा असताना. थोडी प्रॅक्टिस करा. आणि दुसऱ्याला नेगेटिव्ह बघायला जातं. आता घरवाली व्यक्ती ज्ञानात पुढे गेली तर माझं चित्त तिकडेच राहतं. पुढे का गेला? खाली पाडा. तिथे चित्त राहत असावं. निगेटिव्हिटीमध्ये प्रतिक्रमण करा. नाहीतर हे चित्त म्हणजे त्याच्या जवळच आहे, माझ्या जवळ नाही, त्यामध्येच चित्त राहील. असं हे कंपॅरिझनमध्ये चित्त राहील आणि कुणाच्या नेगेटिव्हिटीमध्ये राहील, कुणाला दोषी बघण्यामध्ये राहील, तर त्याचं प्रतिक्रमण करा. बाकी सामान्य रूपाने चित्त इकडे तिकडे भटकलं, खाण्यापिण्यामध्ये जाईल कदाचित, हो, खाण्याचं खूपच- दागिन्यांमध्ये जाईल, कपड्यांच्या शॉपमध्ये जाईल कदाचित. ते कुठं जातं ते बघा. आणि तुम्ही चरणविधी करायचा आहे तर मोठ्या आवाजात करा. दादा भगवानांचा असीम जय जयकार मोठ्या आवाजात म्हणा. आणि या मोठ्या आवाजात स्थिरताची शक्ती वाढेल. थोडा पुरुषार्थ पण कमी होतोय. हळूहळू सत्संगाचा परिचय वाढवा, तर मग पुरुषार्थही वाढेल. परिचय तर आहे, तरी पण त्या मनाने नाही होत. होईल. जय सच्चिदानंद. सर्वदानंद गुप्ता. जय सच्चिदानंद पूज्यश्री. पूज्यश्रींच्या चरण कमलांमध्ये शत नमन करतो. पूज्यश्री, तुम्ही अशाच तऱ्हेने ज्ञानाचा प्रवाह करत राहा आणि जास्तीत जास्त मुमुक्षु महात्माजन तुमच्या ज्ञानाच्या प्रवाहाने मोक्ष मार्गामध्ये पुढे जावेत, ही अशी मनोकामना. खूप छान विचार आहे. व्यावहारिक प्रतिक्रमण असं होऊ शकतं का की काही भाव प्रतिक्रमणच असतं असं काय फक्त? म्हणजे जसं आपण समजू शकतो की जसं कोणी छोटा मुलगा आहे, त्याने समजा स्कूलमध्ये पेन हरवलंय, मग प्रथम तर आपण घरी येताच त्याला ओरडणार. आता हे पूर्ण व्यावहारिक आहे, थोडंसं त्याला ओरडावं तर लागेलच, कारण त्याने सांभाळलं पाहिजे. पण आपण त्याला पेन आणून दिलं तर ते प्रतिक्रमणामध्येच येईल काय? नाही, ओरडणं त्यामुळे प्रतिक्रमणाचा अर्थ इतका समजा, समोरच्याला आपल्याकडून दुःख पोहोचलं
तर त्या दुःखावर आपण प्रतिक्रमण करतो की असा दोष पुन्हा करायचा नाहीये, कुणाला दुःख द्यायचं नाहीये भावांमध्येच. भावामध्ये. आणि दुःख पोचवलं त्यासाठी माफी मागतो. आणि जे पेन समजा हरवलंय पण म्हणून दुसरं दिलं, ते तर साधारण व्यवहार झाला. असं असं. व्यवहार तर केलाच पाहिजे, हो हो, तो नॉर्मल व्यवहार आहे, ती जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे, कर्तव्य हे पूर्ण केलं पाहिजे. ठीक आहे. जय सच्चिदानंद. काजल परमार. दीपक भाई, 5 आज्ञांमध्ये राहायचा निश्चय झाल्यावरही आपण का नाही राहू शकत 5 आज्ञांमध्ये? ते सांगितलं ना आता, सत्संगामध्ये नाही सांगितलं? क्रोध आहे, मान आहे, लोभ आहे, मोह आहे, कपट आहे, तीच आवरणं आज्ञांमध्ये राहू देत नाहीत. आता प्रतिक्रमण करा, जागृती ठेवा. कुठल्या दोषांमुळे आज्ञांमध्ये राहायचं डिस्टर्ब झालं, त्या दोषांचं तुम्ही प्रतिक्रमण कराल तर दोषही कमी होतील आणि जास्त शक्ती वाढेल आज्ञेमध्ये राहायची. पण जर आपण त्यावेळी जागृती ठेवली तर काय वर्तनामध्ये 5 आज्ञा होऊ शकतात? जागृतीमुळेच 5 आज्ञांमध्ये राहू शकाल, तीच तर खरी गोष्ट आहे. की जर आपण असा डिस्चार्ज घेऊन आलोय की नाही, आज्ञेमध्ये राहणं म्हणजे डिस्चार्ज नाही. आज्ञांमध्ये राहणं तो तर पुरुषार्थ आहे, निश्चय आपला झाला पाहिजे. डिस्चार्ज तर कर्म डिस्चार्ज होतात, आज्ञा डिस्चार्ज होत नाही, तो तर आपला पुरुषार्थ आहे. आणि आत्म्याचं इगोशी कशा तऱ्हेचं रिलेशन आहे? ते आत्म्याच्या अज्ञानं त्याने आत्म्याचं उत्पन्न इगोशी? झालंय. आत्म्याचं ज्ञान होताच मग इगोइझम डिझॉल्व्ह होणार आहे. पण आत्मा तर म्हणजे पूर्ण शुद्ध आहे, मग पण तो त्याच्यावर का आवरण पण आली आहेत म्हणून म्हणजे अहंकार उभा राहिलाय. लाईट तर आहे पण त्याच्यावरती एखादा कपडा टाकला तर उजेड कमी येणार, मग एखादा होल पाडलं तर मग लाईट येणार. तर त्या होलमधून लाईट येतो, तो पण थोडा आवरणवालाच लाईट येत राहतो. पण आवरण तर अहंकारावर येतं ना, आत्म्यावर तर थोडंच मग येतं. अहंकार आणि आत्म्याच्या मध्ये आलाय आवरण. ह्यासाठीच अहंकार आत्म्याला बघू शकत नाही, कारण आवरण पडलेलं आहे. बर. आता जास्त जय सच्चिदानंद. दुसऱ्याला दुःख द्यायचं बंद करायचंय त्याचं पहा. हे साधारण समजायचं, बाकी रोजचा पुरुषार्थ तो तर करायचाच आपल्याला. कषायरहित व्यवहार. जय हुकुमचंद सच्चिदानंद. बोला. दीपक भाई, तुम्हाला त्रिवार वंदन. हो, बगीचा घरात लावलेला आहे, त्याला पाणी द्यायला हवं की नको? द्यायचंच, आरामात द्यायचं. तर पाप तर आता तुम्ही बगीचा केलाय तिथूनच हिशोब आला आहे. नाही, घरात लावलेला आहे तो. हा, मग द्या ना पाणी. चांगल्या तऱ्हेने एखादा नोकर ठेवा, पाणी देईल 2-4. आता बघा, बगीच्याचं सोडा, मनुष्याला दुःख द्यायचं बंद करा. एकेंद्र जीव आहे बगीचा तर, पण या पंचेंद्रिय जीवाला दुःख होऊ नये असा व्यवहार ठेवा. हां, हे खोदकाम करणार, फर्टिलायझर्स टाकणार, सगळा दिवस त्यात टाईम बिघडवणार, असं करू नका. एखादा नोकर ठेवा आणि नाही पसंत तर हळूच आता पेवर सगळं करायचं. एकदाच झालं, संपून गेलं मग सगळं. जय सच्चिदानंद. योगायोगाचा विषय आहे, पण आता जे आहे त्या परिस्थितीत तुम्ही पुरुषार्थ हा करा. रागद्वेष नसलेला व्यवहार करा आणि फाईल आहे असं समजून समभावाने निकाल करा बगीच्याचाही. जय सच्चिदानंद. स्वाती सपकाळ. माझा क्वेश्चन हा आहे की जे झालं ते व्यवस्थित असं तुम्ही सांगितलंय, हं. पण हे मानायचं कसं समजणार, कसं की जे झालंय ते व्यवस्थितच आहे? ते बुद्धी नाही समजू देणार. तिला तर जी मनमानी करायची त्यासाठीच अपेक्षा आहे. असं का नाही झालं, कुणी बिघडवलं, ज्ञान काय म्हणतं, झालं ते करेक्ट, झालं ते व्यवस्थित, झाला तो न्याय. आणि चुकून, कारण हे करणारा कोण आहे, का आपल्या जीवनामध्ये हे असं होतं, ही आपली इच्छा नाही आहे बिघडवण्याची. अशा मिळाल्यात गोष्टी, अशा का मिळाल्या, तर आपले कॉजेस जे आपण टाकले होते त्याचे इफेक्ट्स आपल्याला येण्यासाठी अशा गोष्टी घडतात. कुणाचा दोष नाही, तर झालं ते व्यवस्थित, मग म्हणू शकतो आपण. जर काही चुकीचं होतं तर तरी पण झालं ते व्यवस्थितच आहे, पण चुकीचं आपण प्रतिक्रमण करायचं की व्हॉट एव्हर हॅपन्स इज अ रिझल्ट ऑफ सायंटिफिक सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स. वाईट झालं, पण काच वाचली, ग्लास वाचला तरी पण व्यवस्थित, फुटला तरी पण फुटल्यावर चांगल्या तऱ्हेने तो साफ करा. आणि वाचला तर अहंकार करू नका की मी अगदी सहज वाचवला, अहंकार करू नका. आणि प्रतिक्रमण जर ज्ञान घेण्यापूर्वी ज्या चुका झाल्यात खूप, तर त्याचं प्रतिक्रमण कसं केलं जाईल? त्याचं याच तऱ्हेने जे रोजचे आपले दोष असतात त्यांचं प्रतिक्रमण करायचं. तर आठवण करत बसायची की आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं ना, सगळ्या जीवनात एक एक दोष आठवून माफी मागायची. तर त्यावेळेस जे दोष झालेत आज माफी मागाल तरी धुतले जातील दोष. आणि चरणविधी जो करायचा आहे रोजचा,
तर तो समजत नाहीये की त्याचा अर्थ काय आहे. तर त्यासाठी एक कॅसेट बनवली आहे, चरणविधींचे अर्थ मराठीमध्ये आहे, थोडं समजून घ्यायचं. नाही, मराठीमध्ये आहे पण ते समजत नाहीये, तर मन नाही करत, तो भाव नाही होत की करावं. आपण फक्तच वाचलं तरी पण तो कुठला शब्द समजत नाही विचारायचा सत्संगामध्ये. चरणविधीचं महत्व जितकं समजून घ्याल तितकं महत्व समजल्यामुळे चांगल्या तऱ्हेने चरणविधी करू शकाल तुम्ही. ही तर आत्म्याची आराधना आहे. सरळ आत्म्याचं भजन होणं चरणविधीमध्ये. ज्या आत्म्याच्या अनुभवासाठी आपण तरसत आहोत, या चरणविधीमध्ये सगळ्यात मोठी पावर त्यात आहे. आणि हे शरीर तर असं आहे, खाणं पिणं रडणं मरणं सगळं जीवन आपलं काम करत राहतं. आपण मूर्ख आहे की आपण आपला पुरुषार्थ करत नाही आणि शरीराच्या मागे खाण्यापिण्याची अख्खा दिवस त्यासाठी दिवस घालवतो. मग आपण त्याचं काम म्हणायचं, तुझी सगळी कामं होणार आहेत, माझ्या कामासाठी टाईम काढावा लागेल. आणि आपल्या पुरुषार्थासाठी आपण टाईम घेतलाच पाहिजे. तर आत्म्याची जागृती वाढते, आत्म्याची आराधना होते, आत्म्याच्या ज्ञानाची पावर वाढते. आवरण किती प्रकारची. विधी म्हणजे अवश्य करण्यायोग्य, आवश्यक म्हटलं जातं. आणि त्यामध्ये कुठलीच आत्म्यामध्ये राहायची शक्ती मागितली जाते. तुम्हाला आत्म्याचा अनुभव झाला तसा मला व्हावा, तुमची सहज दशा आहे अशी मला दशा प्राप्त व्हावी, ह्यात काय हरकत आहे. पण बुद्धी अहंकाराला जग प्रिय आहे, आत्मप्रिय व्हायला नाही देत ते लोक. ह्यासाठी त्यांना कंटाळा येतो अज्ञानतावाल्या लोकांना. तुम्ही विरोध करून पण निश्चयाने नियमाने चरणविधी करत राहाल तर मग हळूहळू ती नाळ तुटेल निसर्गाची. पण तुम्ही बोलतात तर समजतं. लगेच आता कोणी पुस्तक वाचलं तर समजत असतं, पण ते चरणविधीचं पुस्तक वाचलं तर समजतच नाहीये. मग चरणविधी होणार कसा? समजण्यासाठी विचारा, कुठला शब्द नाही समजत, काय बरं नाही समजत आहे तुम्हाला. म्हणून तर सत्संगात त्यासाठीच हा सत्संग ठेवलाय ना. ओके, सकाळी तुम्ही सांगितलं की अर्जुन म्हणजे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की मला तत्व स्वरूपात बघ. तर हे तत्वस्वरूप शरीर काय आहे? तुम्हाला मग नंतर समजावू. ते तत्वस्वरूप अनुभव घेण्यासाठी तर चरणविधीचा फायदा होईल. चरणविधी केल्याने तेच आवरण आहे की चरणविधी करायला पण कंटाळा येतो. तत्वस्वरूप समजण्यासाठी हीच आवरणं तोडायची आहेत. जितकी आवरणं तुटतील ते सहज समजायला लागेल. ओके, जय सच्चिदानंद. मिसरीलाल कोठारी. प्रश्न तिथे लिहिला आहे, त्याचं उत्तर जागृती एवं साक्षीभाव हं. ह्यामध्ये नाही, काय मध्ये- अंतर आहे. जागृती तर खूपच वेगळी गोष्ट आहे. खरं तर ज्ञाताद्रष्टा आणि साक्षीभाव या दोघातलं कंपॅरिझन ते विचारलं पाहिजे. साक्षीभाव अहंकारामुळे आहे, बुद्धीने, आणि ज्ञाताद्रष्टाभाव आत्म्याच्या जागृतीने आहे. म्हणजे दोघांचं स्थान फेर आहे. ही अज्ञानदशा आहे, ही ज्ञानदशा आहे. साक्षीभाव पुरुषार्थ करतोय, आत्म्याची प्राप्ती झाली नाही त्याला, आणि साक्षी असतो शरीराचा, मनाचा, श्वासोच्छवासाचा, इंद्रियांचा, आणि आत्म्याची अज्ञानता आहे त्याला. तो असं मानतो की मी हा पुरुषार्थ केला तर कधी आत्म्याजवळ पोहोचेन. आणि आपल्याला तर दादाजींच्या कृपेने आत्मज्ञान होत राहतं आणि ज्ञाताद्रष्टा राहू शकतो. साक्षीभावाच्या खूपच पुढची स्थिती आपल्याला प्राप्त होत राहते. समजलं आता? ठीक आहे. रेणुका, न्यू दिल्ली. जय सच्चिदानंद दीपक भाई. हा बोला. दीपक भाई, मी 2010 मध्ये ज्ञान घेतलं होतं, पण आता सुद्धा मी जितका प्रयत्न करते चरणविधी करायचा, पण आता सुद्धा तितकं होऊ शकत नाहीये. काही नाही, पुस्तक घेऊन नाही. वाचायचं डायरेक्ट, आणि हळूहळू वाचायचं. न्यूजपेपर वाचता, टीव्ही बघत असता, सगळी स्टोरी बुक्स वाचता, मग चरणविधी वाचायला काय हरकत आहे. तुमची सीडी बघते, पूर्ण सत्संग पण जो येतो DD वर सर्व बघते, पण चरणविधी करायला माहित नाही. असं का वाटतं की काय हे रीडिंग तर नाहीये ना. तुमच्यामध्ये निश्चयाची कमतरता आहे. तुम्हाला जगामध्ये मजा येते, आत्म्याच्या जवळ जाण्याचं बुद्धी अहंकाराला पसंत नाही. बुद्धी कसंही करून थांबवेल आणि जगासोबतच जा. म्हणजे आपला निश्चय व्हायला पाहिजे. आपला निश्चय नाही, मला आत्म्याच्या आराधनेसाठी पुरुषार्थ करायचा आहे, आणि स्ट्रॉंग निश्चय असेल तर सगळे अंतराय तुटतील. आमच्या घराच्या जवळ सत्संग होता, तिथे जातो आम्ही सगळे. हे चांगलंच आहे. त्याचं आणि महत्व हे समजून जे- घ्यायची गरज आहे. हा चरणविधी म्हणजे मोठा दादाजींची नाही, आज्ञा आहे. दादाजींचं म्हणजे बरं. रोज मागतो आम्हाला इतकी शक्ती द्या, आम्हाला चरणविधी करून, खूप छान. पण तरी नाही, पण काय आहे की तुम्ही वेळेचं सेटिंग करायचं गरज आहे. आणि चला, दुपारचं जेवण झाल्यावर मग संध्याकाळी दुसरा कुठला टाईम प्रोग्राम नाही तर मध्ये आपण सेटिंग करायचं. फ्री टाईम मिळाला तर तुम्ही नियमाने करू शकाल, अशी काही अरेंजमेंट करू शकता.
काल जसं तुम्ही दीपक भाई म्हणालात की जिथे म्हणजे नख कापतात, केस कापतात, तिथे आत्मा नसतो. जी वेदना होते ती आत्म्याला होते. मग आत्म्यावर असं आत्म्याला कुठे- नाही होत, आत्मा तिथे आहे. अ, वेदना अहंकाराला होते आणि आत्म्याचा प्रेझेन्स आहे तरच अहंकाराला माहीत होईल की वेदना ही झाली. मार्च 12ला दादावाणीमध्ये एका पॅरेग्राफमध्ये दादा भगवाननी सांगितलं, मी कधी पण स्वतःच्या प्रकृतीला बदनाम नाही केलंय. हम्म. लोक बदनाम करून अपमान करतात, कृपया समजावा. आता तुमच्या हातून समजा ग्लास पडला तर तुम्ही काय म्हणाल? माझा हातच असा आहे, सगळं पडतच राहतं, मी तर काही लक्षच ठेवू शकत नाही. हे प्रकृतीला बदनाम केलं म्हटलं जाईल. कधी काही खोटं बोललं गेलं, माझा स्वभावच खूप खराब आहे, खूपच मी खोटं बोलत असते. कधी मनमानी झाली, मी खूपच खराब स्वभावाची, मनमानी करत असते नेहमी. एखाद्याने अपमान केला, माझ्याकडून वाईट शब्द निघाले तर म्हणणार माझं स्पीचच खूप खराब आहे, वाईट बोलते मी. तर हे प्रकृती बोलते, प्रकृती करते, त्याला मी केलं आणि त्याच्यावर पण ओपिनियन देतात की हे चांगलं मी केलं, हे वाईट केलं, मी खूपच वाईट आहे, असं नाही केलं पाहिजे. तर प्रकृतीलाच आपण अपमानित करत राहतो. आता जास्त खाल्लं गेलं तरी पण माझा स्वभावच असा आहे की जेव्हा गोड येतं, मिष्टान्न येतं तेव्हा मी जास्त खाते, तरी पण तिथे अपमान करता. मला रात्री झोप जास्त लागली, सकाळी लेट उठले, माझं तर मी खूपच लेट उठते, मी तर थकते इतकी की मी झोपूनच राहते. प्रकृतीचं मी करते मानणं तीच सगळ्यात मोठी चूक आहे. आणि करतो, मी केलं मानतो आणि पुन्हा ओपिनियन पण देता, मी चांगलं केलं, मी वाईट केलं. तर अशा प्रकारे प्रकृतीला बदनाम करता. हां, तुम्ही निश्चय करू शकता की बाबा काही जशी उसनवारी करायची नाही, कुणाला दुःख द्यायचं नाही, आणि दुःख दिलं गेलं तर समजायचं की मी रॉंग बिलीफ ही मानली होती की मला कोणी टच हर्ट करेल तर मी त्याचा इन्सल्ट करेन, अशी आधी रॉंग बिलीफ होती, माझा अभिप्राय होता. यामुळेच ही अशी वाणी निघून गेली. आता प्रतिक्रमण करायचं आणि पुन्हा निश्चय करायचं की मी कोणी माझा अपमान केला तर मी मुळीच रिॲक्ट होणार नाही, समभाव ठेवायचा, असा निश्चय करायचा. पण माझी प्रकृती खराब आहे, मी वाईट आहे, मी खूपच वाईट बोलत असते, मी खूपच इन्सल्ट करते, हे मानणं बोलणं हे चांगलं नाही, असं दादाजींना म्हणायचं आहे. समजलं आता तुम्हाला? हो आशा. हो, एक आणखी प्रश्न आहे. हम्म. हे एप्रिल महिन्याची दादावाणी त्यातलं हम्म. आहे. ह्या लास्टमध्ये दादा भगवानांनी सांगितलं, चरित्र मोहला बघत राहा, जेव्हा जगत विस्मृत होणार हम्म. आहे तेव्हा दिसेल. त्याच्या आधी त्याच्यानंतर जेव्हा ज्ञानीपुरुषाचा टच होईल तेव्हा जगत विस्मृत होईल, असं सांगायचा अर्थ दादाजी- आहे. मग त्यांनी सांगितलं अमुक वेळेपर्यंत टच राहिलं, मध्ये राहिलं तर सर्व काही मिटत असतं. हम्म. हे अमुक वेळ नाही अमुक समजलं म्हणजे मला. थोडा थोडा टाइम सत्संगाच्या परिचयात राहा, तर मग जागृती वाढेल, आणि जागृती वाढली तर आत्म्याची जागृती राहील, आणि जगातले राग द्वेष धुवून टाकले तर जग विस्मृत राहील. समजलं असं. आता तुम्हाला? हो, जय सच्चिदानंद. अमुक शब्द हा कदाचित मराठीतला असावा.